चला तर आज गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी अगदी 10 मिनिटात बनवता येतील असे इन्स्टंट मोदक बनवतोय। हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत। तुम्ही बिगिनर असाल तरी देखील तुम्ही हे मोदक अशा पद्धतीने बनवू शकता। गणेशोत्सवामध्ये सगळेच जण बिझी असतात, उकडीचे मोदक करायला कधी-कधी वेळ नसतो, तर या पद्धतीने तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक नक्की बनवून बघा। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि असं पसरवून घ्यायचं। यानंतर या तुपामध्ये इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय। रवा घेताना रवा बारीकच घ्या। तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही, नाहीतर हा रवा करपू शकतो। आणि हा रवा भाजताना जाड बुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे रवा तळाला करपत नाही। गॅसची फ्लेम स्लो ठेवून रवा हा मंद गॅसवर चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत आला की याचा हळूहळू रंग बदलायला लागतो आणि छान एक सुगंध यायला लागतो। तर तुम्ही पाहू शकता रवा आता चांगला भाजून झाला, याचा हळूहळू रंग सुद्धा बदललेला आहे। हे बघा। आता सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय। हे डेसिकेटेड कोकोनट आहे, जे रेडीमेड मिळतं ना ते घेतलेलं आहे। तुमच्याकडे हे नसेल, सुके खोबऱ्याच्या वाट्या असतील तर ते किसून घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे ओल्या नारळाचा किस म्हणजेच ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता। आता रवा आणि खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, अजिबात कच्चं ठेवायचं नाही, म्हणजे हे मोदक आहे ते चांगले जास्त दिवस टिकतात। रवा आणि खोबरं आता भाजून झालंय। सारख्याच वाटीने आता दूध घालायचं आहे। तर मी सुरुवातीला 1 वाटी दूध घातलंय, त्यानंतर अजून अर्धी वाटी दूध घातलंय। थोडं थोडं करून दूध घालायचं। तुम्हाला जर प्रमाण जास्त वाटत असेल दुधाचं तर सुरुवातीला कमी घाला, नंतर ॲड करा। आता इथे मी केसर घातलेलं दूध सुद्धा घातलं, यामुळे या मोदकाला रंग खूप सुरेख येतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। आता गोडाप्रमाणे यामध्ये साखर घालायचं आहे। तर मी इथे सारख्याच वाटीने 1 वाटी साखर घातलेली आहे। आता साखर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून घालू शकता। आता 1 चमचा साजूक तूप घालायचं। साजूक तुपाचाच वापर करा, म्हणजे या मोदकाला सुगंध फार छान येतो। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। साखर चांगली वितळली जाते आणि याला पाणी सुटतं, तर हे चांगलं मिश्रण आहे ते सुकेपर्यंत, ड्राय होईपर्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर थोडंसं पातळ झालेलं आहे, कारण आपण यामध्ये साखर घातली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। स्लो फ्लेमवर वाफेवरच हा रवा आहे तो चांगला शिजवून घ्यायचा। मिश्रण छान वाफेवर 2-3 मिनिटं मी शिजवून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी एकदा मध्ये मिक्स करून घेतलं होतं। छान मिश्रण एकदम ड्राय झालेलं आहे पहा। आपल्याला मोदक बनवण्यासाठी जसं मिश्रण हवंय त्या पद्धतीचं हे बनवून तयार झालेलं आहे। व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण चेक करायचं आहे, मोदक बनवण्यासाठी योग्य आहे की नाही। मिश्रण गरम आहे, त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं हे मिश्रण हातावर घेऊन असं गोळा बनतो का बघायचं। तर याचा हा गोळा बनतो, याचा अर्थ हे मोदकाचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। मिश्रण हे गरमच आहे। गरम असतानाच यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं। अगदी थोडंसं घालायचं, यामुळे फ्लेवर मोदकांना खूप छान येतो। इथे तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर सुद्धा करू शकता, पण मी हे प्लेन असेच मोदक बनवते। हे असे मोदक सुद्धा खायला अप्रतिम लागतात। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वेलची पावडर आणि जायफळचा फ्लेवर यामध्ये उतरेल। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एका वेगळ्या भांड्यात काढायचं। मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर मी हे मोदकाचं मिश्रण आहे ते वेगळ्या भांड्यात काढून घेतलंय, थंड सुद्धा झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम कोरडं झालंय, अजिबात ओलसर नाही। अशा पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण हवं, असंच बनवून घ्यायचं, म्हणजे याचे मोदक छान बनतात। आता हे मोदक बनवण्यासाठी साचा घ्यायचा आहे, तर मी असा हा साचा घेतलाय। मोदक साच्यामध्ये चिटकू नये यासाठी याला सुरुवातीला फक्त तूप लावून घ्यायचं आहे, नंतर तूप लावायची गरज नाही। व्यवस्थित मोल्डमध्ये अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर
थोडं थोडं मोदकाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि हे असं साच्यामध्ये सेट करून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हा माझा रेसिपी व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। मोदकाचं मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये भरल्यानंतर एक्स्ट्राचं जे सारण बाहेर आलेलं आहे ते काढायचं आहे। व्यवस्थित प्रेस करून भरायचं, म्हणजे याला आकारसुद्धा खूप सुंदर येतो। आता मोदक डीमोल्ड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। पहा किती सुंदर दिसतोय मोदक। याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक बनवून दाखवते। आपण तूप सुरुवातीला लावलेलं होतं, तर आता लावायची गरज नाही, कारण या मिश्रणामध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असल्यामुळे जास्त तुपाची गरज नाही। मोदकाचं हे रवा नारळाचं सारण भरताना थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे या मोदकाला आकार खूप सुरेख येतो। व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आजूबाजूला लागलेलं सारण आणि सावकाश असा मोदक हा डीमोल्ड करून घ्यायचा। पहा, हा देखील मोदक खूपच सुंदर बनलाय। याला आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले। तुम्ही पाहू शकता, घाई गडबडीच्या वेळी गणेशोत्सवाच्या काळात गृहिणींना बरीच कामं असतात। कधी कधी उकडीचे मोदक बनवायला वेळ नसतो, तर असे हे झटपट 10 मिनिटात बनतील असे इन्स्टंट रवा नारळाचे मोदक तुम्ही बनवू शकता। आता याला छान रंगरूप येण्यासाठी मोदकांवर केसराच्या काड्या लावायच्या आहेत, म्हणजे हे दिसायला सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसतात। सगळ्या मोदकांना अशाच पद्धतीने मी केसराच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत। या ऑप्शनल आहेत, तुम्हाला लावायच्या असतील तर लावू शकता। किती सुंदर दिसतायत पहा, झटपट अगदी तुम्ही हे मोदक बनवू शकता। यानंतर मी या मोदकांना सिल्वर पेपर म्हणजे चांदीचा वर्क सुद्धा लावलेला आहे। अजून या मोदकांना खूपच सुंदर रूप आलेलं आहे। पहा किती सुरेख दिसतायत। माझी खात्री आहे तुम्हाला ही आजची मोदकांची रेसिपी आवडली असेल। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे रवा नारळाचे मोदक अगदी झटपट 10 मिनिटात बनवून बघा। तुम्ही जर हे असे मोदक बनवून बघितले तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।